हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तुमच्यासोबत असं कधी झालंय का, की तुम्ही विचार केला काय आणि करावं लागतं काय? तसंच माझ्यासोबत आज झालं. रात्री विचार केला वेगळा म्हणजे भाजी बनवण्याचा आणि सकाळी वेगळीच भाजी बनवावं लागली. पण ते बरं झालं, ते काल साहेबांनी वालच्या शेंगा आणलेल्या होत्या म्हणून मी त्या निवडून ठेवल्या. त्या निवडलेल्या होत्या म्हणून भाजी पटकन करता आली. सकाळी डबा असतो मुलांचा म्हणून लवकरात लवकर उठून ते सर्व स्वयंपाकाची तयारी करावी लागते आणि त्यात 2-2 भाज्यांची जर फर्माईश आली ना, तर बघायचंच काम नाही. पण मग कसं असतं ना, कोरडी भाजी पोरांना आणि पातळ भाजी माणसांना किंवा आमच्या सगळ्यांसाठी. कोरडी भाजीवरती पोट भरत नाही असं माणसांचं तरी म्हणणं असतं. म्हणून थोडी पातळ भाजी करावीच लागते. पण त्यासाठी नवीन-नवीन भाजी करण्यापेक्षा मग एकच भाजीचे 2 प्रकार करून घेतले मी. वालच्या शेंगा छान निवडून घेतल्या आणि मग नंतर त्यांना थोडं पाण्याच्या उकळमधनं काढून घेतलं. नंतर कोरडी भाजीसाठी कांदा चिरून घेतला आणि तेल टाकून कांदा परतून घेतला. त्यात जिरे, मोहरी, तिखट, हळद, मीठ वगैरे सर्व टाकून त्या शेंगा त्यात परतून घेतल्या. 5 मिनटं त्यात झाकून ठेवल्यानंतर ती भाजी तयार झाली. नंतर त्याच कढईमध्ये मी जिरे, मोहरी सर्व टाकून फोडणी दिली. आता मी इथे तिखट, हळद, मीठ, मसाला हे सगळं एका प्लेटमध्ये टाकणार आहे. कारण की हे प्लेटामध्ये ते टाकल्यानंतर आपण जर पाणी टाकून थोडं ते मिक्सचर हे करून घेतलं ना, म्हणजे कालवून घेतलं ना, तर त्यामुळे भाजीला छान तरण येत असतं आणि भाजी लवकर म्हणजे छानच दिसते. म्हणून मी अशा पद्धतीने टाकत असते. वरून मस्त शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आणि गरम पाणी टाकायचं त्यात. गरम पाणी टाकलं ना, तर छान असतं म्हणून मी थोडंसं गरम पाणी नेहमी वापरत असते भाजीसाठी. छान आपली दोघं भाजी तयार झाली आहे. मग तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय खानदेश सगळ्यांना.